नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी मिलिंद भागवत. सकाळचे 9 वाजलेत आणि या क्षणाची सगळ्यात मोठी बातमी येते लडाखच्या सीमेवरून. कारण इथे चीनच्या कुरापती पुन्हा एकदा ठळकपणे सुरू झाल्याचं समोर आलंय. जी माहिती आत्तापर्यंत सूत्रांनी दिली त्यानुसार लडाखमध्ये चीननं कुरघोडी करण्याचं काम पुन्हा एकदा जोरात सुरू केलं आहे. प्रामुख्यानं सीमावर्ती भागात चीननं काही ठिकाणी बांधकाम केलं आहे. सैनिकांसाठी शेल्टर्स बांधण्यात आले आहेत आणि थोडके नाही तर सुमारे 50,000 सैनिक या परिसरात तैनात करण्यात आल्याची भारतीय लष्करातल्या सूत्रांची माहिती आहे. एकूण 8 फॉरवर्ड लोकेशनवर पक्क बांधकाम करण्यात आलं आहे. फॉरवर्ड लोकेशन म्हणजे अगदी सीमारेषेपासनं जवळ किंवा सीमारेषेला लागून असणारी ही ठिकाणं आहेत. इथे पक्क बांधकाम करण्यात आलं आहे. एवढंच नाही तर काही ठिकाणी क्षेपणास्त्रसुद्धा सीमेवर तैनात करण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी. प्रशांत लीला रामदास आपले दिल्लीचे प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. प्रशांत, चीनच्या कागाळ्या आणि मस्ती पुन्हा एकदा सुरू झाली आहे. बरोबर आहे. चीनची मस्ती पुन्हा एकदा हिवाळा सुरू होण्यापूर्वी या परिसरामध्ये ज्या पद्धतीनं बर्फसृष्टी असतो आणि हिवाळ्याच्या पूर्वी इथे आपल्या सैनिकांना तैनात करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न सुरू केलेले आहेत ते आता निदर्शनात आलेले आहे. महत्वाचं म्हणजे बघितलं लद्दाखमधील या चीनच्या कुरघोडी या सीमावर्ती भागांमध्ये पाहायला मिळत आहे. तिथे चीनच्या वतीनं बांधकाम केलं जात आहे आणि जवळपास 50,000 सैनिक राहू शकेल एवढं मोठं शेल्टर तिथे उभारण्यात आलेलं आहे अशी माहिती केंद्रीय संरक्षण मंत्रालयातील सूत्रांनी दिलेली आहे. सोबतच जिथे नो मॅन लँड एरिया असतो त्या भागात देखील फॉरवर्ड लोकेशन पक्की बांधकामं केल्याची माहिती देखील पुढे आलेली आहे. चीनच्या सीमा भागांमध्ये काही क्षेपणास्त्र तैनात करण्यात आल्याची ही माहिती पुढे सध्या केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेली आहे. सोबतच आपल्याला माहित असेल चीननी लद्दाखच्या परिसरामध्ये काही नवीन धावपट्ट्या म्हणजे विमान सरळ उतरता येईल अशा पद्धतीच्या धावपट्ट्या देखील बांधल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे यातून स्पष्ट होते की चीनने आपल्या पुन्हा एकदा कुरघोड्या सुरू केलेल्या आहेत. बर, हे गेल्या किती दिवसांपासून सुरू होतं आणि या सगळ्या संदर्भात भारताकडून काय तयारी करण्यात आली त्याची काही माहिती दिली सूत्रांनी? या संदर्भात गेल्या काही दिवसापासून लपून छपून हे बांधकाम सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि या संदर्भात आता केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाच्या वतीने या संदर्भात आक्षेप आणि केंद्रीय संरक्षण मंत्रालयाच्या वतीने आक्षेप देखील नोंदवण्यात येण्याची सूत्रांची माहिती आहे. पण या आक्षेप नोंदवल्यानंतर चीनची काय भूमिका असते यापूर्वी मला माहित असेल की ज्या पद्धतीनं चीनने कुरघोडी करत आपले शेकडो सैनिक सीमा भागात तैनात केले त्यानंतर भारताने देखील आपले सैनिक तैनात केले. त्या दोघांच्या चर्चेतून शेवटी हे दोन्ही सैनिक मागे आलेले आहेत सीमा भागात. त्यामुळे आता यातून कसा मार्ग काढला जातो हे देखील पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मिलिंद, बर, प्रशांत, कालच रात्री उशिरा पंतप्रधान, संरक्षण मंत्री आणि गृहमंत्री यांची प्रदीर्घ बैठक झाली. अर्थात अमेरिका दौऱ्याची त्याला पार्श्वभूमी असली तरी चीनच्या या कुरघोड्यांच्या प्रयत्नांची माहिती तर पंतप्रधानांना निश्चित असणार. त्यामुळे हाही मुद्दा या चर्चेत झालेला असू शकतो. बरोबर आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी जेव्हा भारतात परतले त्यावेळेस त्यांनी थेट 7 लोककल्याण मार्गावर जाऊन जिथे त्यांचं शासकीय निवासस्थान आहे तिथे त्यांचं पंतप्रधान कार्यालय देखील आहे. त्या कार्यालयामध्ये केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर एक अत्यंत महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये अमेरिकेची मध्ये झालेल्या दौऱ्याची माहिती देखील देण्यात आली. पण सोबतच चीनच्या या ज्या कुरघोड्या संदर्भात या संदर्भात देखील होसकच्या संरक्षण मंत्रालयाच्या वतीने माहिती देण्यात आली असेल. या संदर्भात लवकरच जेव्हा ही साधारणतः 2.5-3 तास बैठक चालली त्यामुळे या संदर्भात लवकरच आता केंद्रीय परराष्ट्र मंत्री आपली भूमिका निश्चितपणे जाहीर करेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. बर, प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. आणि आपल्यासोबत आहेत दत्तात्रय शेकटकर सर, ज्येष्ठ निवृत्त लष्करी अधिकारी आहेत. तसंच केंद्र सरकारच्या सुरक्षा विषयातले ते महत्त्वपूर्ण सल्लागार सुद्धा आहेत. लेफ्टनंट जनरल राहिलेले आहेत. शेकटकर सर, वारंवार चीन करत आहे आणि आता योनोच्या संमेलनानंतर लगेचच चीनच्या या गोष्टी समोर आल्या आहेत. कसं पाहिलं पाहिजे याकडे? अगदी बरोबर म्हटलं तुम्ही. आपण जे काही उद्बोधन केलं अगदी बरोबर आहे. चीन भारताविरुद्ध जेव्हा कारवाई करतो तो आंतरराष्ट्रीय क्षेत्राला ध्यानात करून जो करतो
अगदी बरोबर तुम्ही म्हणाला की आता युएनमध्ये मीटिंग चालली होती आणि तोपर्यंत चीन तयारी करत होता आणि ज्या दिवशी आपले पंतप्रधान परत आले आणि ते युएनमध्ये होते त्यावेळेला यांनी ही घुसखोरीचा प्रयत्न केला पण त्यांना ते सफलता मिळाली नाही. दुसरी गोष्ट आहे की भारताने स्पष्ट म्हटलंय की तुम्ही प्रत्येकदा गोलपोस्ट म्हणजे तुमची जागा जी आहे ती बदली करू नका तुम्ही, नाही तर त्याचे परिणाम दुसरे होतील. तिसरी गोष्ट आहे की फक्त 5 दिवस अगोदर परत चीनने म्हटलं की गलवान हा आमचा क्षेत्र आहे आणि भारताने त्या क्षेत्रावरचा दावा चीनला फेटाळलेला आहे. या अशा अनेक मागणी चीन करतो. आपल्यांनी काय केलं, भारताने काय केलं पाहिजे ते मुख्य प्रश्न आहे. पहिली गोष्ट आहे की चीन जे पण काही संभाषण करतं, आता आपण पाहत इथे लेफ्टनंट जनरलच्या पदाच्या अधिकाऱ्यांचे बोलणं चाललंय दोन्ही बाजूला. ते बोलणे जरी चालले आपण चीनवर ते विश्वास मुळीच केला पाहिजे नाही. मागच्या 60 वर्षाचा इतिहास दाखवतोय की चीन आणि पाकिस्तान हे दोन्ही विश्वसनीय नाही, त्यांनी किती काही म्हटलं. दुसरी गोष्ट आहे की जो भारताचा क्षेत्र चीनकडे आहे 1962च्या युद्धानंतर आपण चुकून पण त्याच्यावरती आपला दावा सोडला पाहिजे नाही आणि आपली तयारी केली पाहिजे. हळूहळू का नसते आपली तयारी केली पाहिजे की जर चीनने आपल्याला बाध्य केलं तर आपण तो क्षेत्र परत घेऊ. त्याच्याकरता आपल्याला थोडीशी किंमत जरी द्यावी, किंमत अर्थ आहे तर जोखीम उचललं पाहिजे, आपण तयारी असली पाहिजे. ज्या दिवशी चीनला हे माहीत होईल तो हे घुसखोरी ही बदमाशी हे सगळं बंद करेल. अजून एक चौथी गोष्ट याच्यामध्ये हो, चीन पाहतोय की पूर्ण जगाचं ध्यान यावेळेला साऊथ चायना सी, इंडियन ओशन, इंडो पॅसिफिक रिजन मध्ये आहे. क्वाडची परवा मीटिंग झाली, आपले पंतप्रधान गेले होते तिथे, अमेरिकेचे राष्ट्रपती, फ्रान्सचे राष्ट्रपती, हो, जपानचे राष्ट्रपती, ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान तिथे होते आणि त्यांनी म्हटलं आहे की आम्ही समुद्री क्षेत्रावरती कोणत्या चीनचं त्यांनी नाव नाही घेतलं, कोणाही शक्तीला आपण दखल करू देणार नाही. याकरता मुद्दामून भारताचं ध्यान समुद्रावरून जी आपली लँड बॉर्डर जी आहे, भूसेना, त्याच्यावरती टाकायचं आहे आणि ह्या गफलतीमध्ये ते परत काहीतरी करेल. या सर्व गोष्टींचा आढावा जर आपण घेतला तर आपल्याला बॉर्डरवरती, पर्टिक्युलरली चीन बॉर्डरवरती, मग तो लडाखचं क्षेत्र आहे, अरुणाचलचं आहे, ब्रह्मदेश, अरुणाचलची बॉर्डर जी आहे आपली, ह्या सगळ्या नेपाळ बरोबर आपली चीनची बॉर्डर लागलेली आहे. कोणत्याही बॉर्डरवर आपल्याला चूक करता कामा नये. कारण जर एकदा चीनचे 10 सैनिक जरी येऊन बसले तर त्यांना काढणं फार जोखीमचं होईल. आणि शेवटचा मुद्दा आहे हां, की आपण मागच्या वर्षी 29-30 ऑगस्टच्या रात्री हां, भारतीय सैन्य जाऊन लिजांगला, जे चुशूलची जागा जी आहे लडाखमध्ये, तिथे जाऊन आपले सैनिक तिथे बसले, हो, आपण कब्जा केला आणि मग चीन घाबरलं आणि मग त्यांनी परत जाण्याची तयारी सुरू केली. त्याचा अर्थ काय आहे की चीन फक्त भारताच्या सैन्य शक्तीला सन्मान करतो. बर, ती सैन्य शक्ती कोणत्याही परिस्थितीमध्ये अपूर्ण राहिली पाहिजे नाही, ठीक आहे. विशेष करून चीनकडे. आणि शेवटचा मुद्दा याच्यामध्ये आहे की राजनैतिक पक्षांनी ह्या सगळ्या मुद्द्यांवरती शासनाची टीका टिप्पणी करू नका, बरोबर, शासनाविरुद्ध बोलू नका, खरं आहे. सैन्याला पाठिंबा द्या. तुम्ही सांगितलेली ही गोष्ट खूप महत्त्वाची आहे सर, कारण अन्यथा चीनपासनं चिनीपर्यंत, म्हणजे साखरेपासून चीनपर्यंत सगळे मुद्दे आपल्याकडे थेट पक्षीय राजकारणाचे विषय बनतात. पण चीन आणि सीमा सुरक्षा या विषयात असं करून चालणार नाही. खूप खूप धन्यवाद, तुम्ही अगदी सविस्तरपणे आणि नेमकेपणानं या सगळ्या गोष्टी सांगितल्यात त्याबद्दल. लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर सर आपल्यासोबत होते आणि त्यांचं म्हणणं आहे की चीनला फक्त सैन्याची ताकदच कळते, बाकी काही कळत नाही. वळूयात पुढच्या बातमीकडे. सामनाच्या संपादकीयमधून असदुद्दीन ओवैसी यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली. मुसलमान या देशाचे नागरिक आहेत, संविधान पाळून मार्ग बनवला पाहिजे असं सांगण्याची हिंमत ज्या दिवशी असदुद्दीन ओवैसी यांच्यात येईल त्या दिवशी ओवैसी राष्ट्रीय नेते म्हणून ओळखले जातील, असं सामनानं आपल्या संपादकीयमधून लिहिलं आहे.
असदुद्दीन ओवैसी यांना 4 कठोर शब्द सुनावण्यात आले आहेत आणि त्यांच्यावर खरपूस टीकाही करण्यात आली आहे. मुसलमान या देशाचे नागरिक आहेत व त्यांनी या देशाचं संविधान पाळूनच आपला मार्ग बनवला पाहिजे असं सांगण्याची हिंमत ओवैसींमध्ये आहे का, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. आपण ग्राफिक्स पाहतोय. एकीकडे राष्ट्रीय नेते म्हणून ओवैसींना प्रतिष्ठा मिळेल, नाहीतर भाजपसारख्या राष्ट्रीय पक्षांचं अंगवस्त्र म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जाईल. ओवैसी हे राष्ट्रभक्तच आहेत. बॅरिस्टर जिना यांच्याप्रमाणे ते उच्चशिक्षित कायदेपंडित आहेत. पण त्याच जिना यांनी राष्ट्रभक्तीचा बुरखा पांघरून पाकिस्तान जिंदाबादचा नारा दिला आणि देशाची फाळणी हा कट होता आणि त्यामागे ब्रिटिशांची फोडा आणि झोडा राज्य करा हीच नीती होती. आज ओवैसींच्या सभांमधून पाकिस्तान जिंदाबादचे नारे ऐकू येत आहेत. त्यामागे सुद्धा राजकीय सूत्र आहेत. फोडा झोडा आणि विजय मिळवा. ओवैसी यांनाही त्याच विजयाचे सूत्रधार म्हणून वापरलं जात आहे. पाकिस्तानचा वापर केल्याशिवाय भाजपचं राजकारण पुढे सरकणार नाही का, असा प्रश्नसुद्धा उपस्थित करण्यात आला. त्यामुळे ओवैसींवर टीका करताना भाजपवर सुद्धा निशाणा साधलाय. उदय जाधव आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. उदय, सामनानं आज अचानक ओवैसींवर अग्रलेख लिहिण्याचं काय कारण? काही महिन्यामध्येच आता उत्तर प्रदेशच्या निवडणुका आहेत, त्याचबरोबर राज्यातील इतरही काही महत्वाच्या राज्यांमध्ये निवडणुका होत असलेल्या. या राज्यांमध्ये ओवैसी यांचा MIM पक्ष हा काही समाजाच्या संदर्भातलं निर्णायक मतं जे आहेत एक गठन ते घेण्याची शक्यता आहे. जे 5 वर्षापूर्वी उत्तर प्रदेशमध्ये घडलं, एक मतांचं ध्रुवीकरण करणं जे आहे त्यासाठी ओवैसींचा वापर चपखलपणे केला जात आहे आणि तिथे उत्तर प्रदेशमध्ये देखील काही राज्यकर्त्यांनी ओवैसी यांना भाजपची बी टीम म्हटलं होतं. त्यामुळे ओवैसी हे भाजपला पुरस्पर असं राजकारण जे आहे ते करत आलेलं आहे आणि त्यानुसारच ओवैसींचं जे काही राजकारण आहे ते भाजपला ध्रुवीकरण मतांसाठी अतिशय मदत करणार आहे. त्यामुळे ओवैसी यांना भाजपची बी टीम म्हटलं जातं. यावरच आज सामनामध्ये फोडा आणि जिंका असं अग्रलेख जे आहे तो लिहिण्यात आलेला आहे. उदय, याच अग्रलेखात एक वाक्य भाजपला पण सुनावण्यात आलंय आणि त्यांनी असं म्हटलंय, सामनाच्या अग्रलेखात असं म्हटलंय की पाकिस्तानचं नाव घेतल्याशिवाय भाजपचं राजकारणही पुढे जात नाही. म्हणजे केवळ ओवैसींनाच सुनवायचं आहे असं नाही, तर भाजपलाही सुनावलंय सामनानं. अगदी बरोबर आहे. भाजपचं राजकारण हे मतांचं ध्रुवीकरण करून राजकारण करत असल्याचं आतापर्यंत दिसण्यात आलेलं आहे आणि तसंच राजकारण जे आहे MIMचे ओवैसी यांचं देखील आहे. समाजाची मतं जी आहेत त्याचं एकत्रीकरण करणं, ध्रुवीकरण करणं आणि त्यासाठी पाकिस्तानचा देखील वापर करणं हे राजकारण जे आहे ते आतापर्यंत आपण बघितलेलं आहे आणि त्याचनुसारच ओवैसी जे काही राजकारण करतायत ते भाजपला पूरक असं राजकारण आहे. त्यामुळे भाजपची बी टीम जी आहे ती ओवैसींच्या पक्षाला म्हटलं जात आहे. जे उत्तर प्रदेशमध्ये म्हटलं जातं ते इतर राज्यांमध्ये देखील केलं जात आहे. त्यामुळे भाजपला मदत करणारं राजकारण MIM करतात. त्यामुळे भाजपची बी टीम म्हणून MIM पक्षाला जे आहे ते त्यांच्या राज्यामध्ये म्हटलं जात आहे. त्यानुसार अग्रलेखामध्ये टीका करण्यात आलेली आहे. ठीक आहे. तुर्तास धन्यवाद उदय या सगळ्या माहितीबद्दल. आणि आता बोलूयात पुढच्या बातमीकडे. बातमी आहे डोंबिवली गँगरेप प्रकरणामध्ये आणखीन एका आरोपीला अटक करण्यात आली. 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून आता डोंबिवली सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेल्या एकूण आरोपींची संख्या 32 झाली आहे. तर एक जण फरार असून अद्यापही त्याचा शोध सुरू आहे. या क्षणाची एक महत्त्वाची बातमी. आणखीन एका आरोपीला अटक केली. डोंबिवलीतल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्यांची संख्या आता 32 झाली आहे. या सगळ्या जणांना कालही अटक केलेल्या आरोपीला 30 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मग या सगळ्यांच्या चौकशीतून पोलिसांना काय काय गोष्टी हाती लागतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. अजित मांढरे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. अजित, काय अधिक माहिती आहे? मिलिंदजी, आता या सगळ्या प्रकरणामध्ये एकूण जी अटक झालेली आहे
की आता अटकेची संख्या 30 वर गेलेली आहे. त्याच्या आधी सुरुवातीला 22 जणांना मानपाडा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर थोड्याच कालावधीमध्ये म्हणजे काही तासातच मानपाडा पोलिसांनी जवळपास 7 जणांना अटक केली होती. आणि यातील काही जे मुख्य आरोपी आहेत, ते मुख्य आरोपी म्हटले जात आहेत, ते सगळे मुख्य आरोपी फरार आहेत. त्यापैकी एक या व्यक्तीला पकडण्यात आलेला आहे. हा मुलगा जो आहे हा नेमका कुठे लपून होता, कुठे गेला होता याची माहिती जी आहे ते पोलीस काढतायत. पण गेली 4 दिवस पोलीस जे या व्यक्तीचा शोध घेत होते. अखेर हा जो आरोपी आहे तो पोलिसांच्या हाती लागलेला आहे. आपण जर पालकांची बाजू पाहिली तर पालकांचं हेच म्हणणं होतं की ह्यात जे मुख्य आरोपी आहेत ज्यांनी हे सगळा प्रकार सुरू केला त्या मुलांना आधी पकडणं गरजेचं आहे. त्यानंतर जे सत्य आहे समोर येईल. तर तेच आता पोलिसांचं देखील म्हणणं आहे की नेमकं सगळी जी नावं आहेत आणि जी मुख्य नावं आहेत त्या सगळ्यांना जेव्हा अटक होईल तेव्हाच नेमक्या या प्रकरणामध्ये किती खोलवरती हा सगळा प्रकार झालेला आहे धक्कादायक ते समोर येईल. आणि त्याच पार्टीवरती ही एक अटक आहे. त्याला कल्याण कोर्टामध्ये हजर केलं जाईल आणि तिथं त्याच्या कोठडीची मागणी केली जाईल. इतर जे 12 आरोपी आहेत त्यांची 29 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी आहे. 19 सप्टेंबरला या सर्वांना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल. बर, अजित, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊ आणि आता एक अतिशय महत्त्वाची माहिती. हातात मोबाईल घेऊन बसा किंवा कागद पेन घ्या, कारण आता आम्ही एक नंबर तुम्हाला सांगणार आहोत. हा कुठला नंबर आहे? तर अर्थात नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेनं जो संयुक्त उपक्रम गेल्या काही महिन्यांपासून देशभरात सुरू केला आहे लसीकरणाच्या जनजागृतीचा, त्यातच आणखीन एक पाऊल आम्ही पुढे टाकण्याचा निर्णय घेतला आहे आणि प्रत्यक्ष कृतीसुद्धा केली. आम्ही आता एक व्हॉट्सअप नंबर जारी केला आहे. या व्हॉट्सअप क्रमांकाच्या माध्यमातून कोरोना, लसीकरण, सॅनिटायझेशन यासह तुमच्या मनातल्या कोणत्याही प्रश्नाचं तज्ज्ञांच्याकडून बिनचूक उत्तर तुम्हाला मिळेल. फक्त एवढंच करायचं, तुमच्या मोबाईलमध्ये 7977773753 हा क्रमांक सेव्ह करा. नेटवर्क 18 आणि फेडरल बँकेचा हा खास उपक्रम आहे. या व्हॉट्सअप क्रमांकावर तुमच्या मनातल्या लसीकरण, कोरोना या संदर्भातल्या कुठल्याही प्रश्नाचं तज्ज्ञ डॉक्टरांच्याकडनं तुम्हाला 100% विश्वासार्ह आणि बिनचूक उत्तर मिळणार आहे. या बुलेटिनमध्ये इथे थांबूया. ताज्या बातम्यांचा ओघ न्यूज 18 लोकमतवर सुरूच राहील.